एका बिजा केला नास मग भोगिले गणेश कळे सकळ हा भाव लहान थोरावरी जीव लाभ नाही फुकासाठी लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी कळे सकळ हा भाव लहान थोरावरी जीव तुका म्हणे रणी जीव दिल्या लाभ दुनी कळे सकळ हा भाव लहान थोरावरी जीव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा बिजा केला नास मग भोगिले कने सकळे सकळ हा भाव लहान थोरावरी जीव आज अतिशय पुण्य पावन भूमी भगवान विष्णूच्या महाविष्णूच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी कन्हैयालाल महाराज त्यांच्या वास्तव्याने आंबळी गाव आणि साखरी तालुका त्याच्यामध्ये आदिवासी भाग बहुतांश आहे. त्या भागामध्ये अलीकडे कोकण भाग आहे. त्याच्यामध्ये ही सेवा आहे. आदरणीय पूजनीय वैकुंठवासी कलियुगातले खूप मोठे संत कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांनी प्रारंभ केलेला गेले अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. आज त्याचं नेतृत्व यशोदा का त्यांच्या कन्या करतायत आणि तुम्ही आम्ही भाविक सर्व नियोजन त्याचं करतो. पण खूप अतिशय देखणं आणि दृष्ट लागेल असा कार्यक्रमांचा भगिनी वर्ग बंधू वर्ग सर्व क्षेत्रातील मंडळी महाराज लोक वाजवणारे म्हणणारे अतिशय सुंदर आहेत. सिस्टीम थोडा माझा आवाज कमी जरा खूप चांगलं नियोजन आहे. मंडप वगैरे आणि परिसर चांगला आहे आणि याच्यामध्ये अन्नदानाची खूप गरज असते. घ्या बघा जसं ज्ञानदान महत्वाचं आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात कथेची सामुग्री देहा अवसानावर कार्यक्रम परमार्थ करायचा असेल तर देही सुद्धा त्याला चांगला लागतो सशक्त लागतो. अनेक म्हातारी माणसं बसलेली असतील त्यांना खूप काही करा वाटतं पण आता स्वतःचा पाय उचलत नाही आणि जे तरुण वर्ग या जग जिंकू शकतो पण त्यांना करण्याची सद्बुद्धी होत नाही. या दोन्हीसाठी अन्नाची गरज असते. हे जीवन आहे. म्हणून श्री क्षेत्र आंबळे कन्हैयालाल भगवान मंदिर सायंकाळ पंगत फराळ पुण्याचा पाडा
समस्त ग्रामस्थ मंडळी, उद्याचे अन्नदाते श्री हभप कृष्ण धर्मा भामरे पिंपळवाडे का पिंगळवाडे नाना, श्री हभप खंडू दौलतराव शेवाळे भोयाने तालुका सठाणा अण्णा, विशेष सहकार्य कृष्णाजी माऊली आश्रम शाळा आंबळी, सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळेचे अध्यक्ष डी के माळी साहेब, बापू साहेब आणि श्री कन्हैयालाल मंदिर ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष उपाध्यक्ष, ग्रामस्थ. खूप छान असा कार्यक्रम आहे, दृष्ट लागेल असा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये निमंत्रण देणारे आमचे भामांना समोरच बसलेले भागा अण्णा, त्यांना म्हणलं माझा काय कार्यक्रम तुम्ही ऐकलाय का कुठे? ऐकलाय म्हणले, पण दुसऱ्यांनी ऐकलाय बऱ्याच लोकांनी. ठीक आहे, अजय मॉडेल वगैरे अशा ठीक, काय हरकत नाही. कार्यक्रम खूप छान आहे, अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. आणि मी आताच ज्ञानेश्वरी भावकथा म्हणून हिंगोलीच्या जवळ शेनगाव इथे खूप मोठा कार्यक्रम होता, तोच आता काल संपून आलेला आहे. काल काल्याचे कीर्तन, पुन्हा उस्मानाबाद, अशा पद्धतीने इकडे येणं जाणं, त्याच्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे. अरे पण तुमचं सर्वांचं सहकार्य असेल तर काय हरकत नाही. अभंग खूप गोड आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये प्रामुख्याने विषय हा आहे, मानवी जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं आहे, बदल महत्वाचा आहे. तुम्ही कितीही बाकी करत राहिले, म्हणून हा बदल घडवण्यासाठी भगवान परमात्म्यानं आपल्याला दोन गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. एक तुम्हाला ईश्वर आहे आणि दुसरे विषय आहे. त्याचं नाव आहे शास्त्रामध्ये श्रेय आणि प्रेय, बरे आणि वाईट, अशा दोन गोष्टी. आणि हे दोन्ही मिळवण्यासाठी आपल्याला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. त्याच्याबरोबर मग दिली इंद्रिय, हात काय वगैरे सर्वच आहे. आणि याच्यामध्ये या जीवनामध्ये तुम्हाला 30 वर्षाच्या आत जे करायचंय, जास्तीत जास्त 40, तुम्हाला जगावर तुम्ही राज्य करू शकता, विश्व जिंकू शकता 40 वर्षाच्या आत. 40च्या नंतर तुम्ही कितीही काही स्वप्न रंगवले तरी काहीच करता येत नाही. जगाच्या इतिहासात असा एकही असं उदाहरण नाही किंवा दृष्टांत नाही त्यानं म्हातारपणी काही कार्य केले म्हणून. पृथ्वी निर्माण झाल्यापासून फक्त एक आहे, एकता सूरला खटवंगरायचे, बस एवढं. पुन्हा जर तुम्ही पाहिलं, बालवयामध्ये रांगता रांगता ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबरा असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्व लोकांनी वयाच्या 30 वर्षाच्या आत जगावर राज्य केलं. वय 14 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांचं, 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 2 वर्ष चाललेली ही ज्ञानेश्वरी, पूर्ण विश्वाला वेळ लावणारी ज्ञानेश्वरी, आणि ही 16 वर्षाच्या आत पूर्ण केली. काय वय काय, 14व्या वर्षी सुरुवात केली ज्ञानेश्वरीला सांगायला, भगवद्गीतेचा अर्थ सांगायला. 2 वर्षामध्ये संपवली. आजही पृथ्वी निर्माण झाल्यापासून तिची बरोबरी करणारा ग्रंथ जन्माला आला नाही, ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरीवर प्राणाहीपेक्षा प्रेम करणारे आमचे कृष्ण माऊली. तुम्ही म्हणाल ऐकून बोलाले का? ऐकून नाही, अनुभव सांगतो तुम्हाला. महाराजांशी आणि माझे 3 वेळेस भेट झाली, 3 वेळेस. पहिली भेट आमची अजय मॉडेल वडेलला गोकुळ मास्तर म्हणून होते, त्यांनी सुवर्ण पिंपळ म्हणून एक मासिक काढलं होतं, त्याचं उद्घाटन करायला ते आले होते. आणि मला गावकऱ्यांनी थोडस बोलायला लावलं ज्ञानेश्वरीविषयी. थोडस 5 मिनिटं बोललो. ते कृष्ण माऊली समोर बसलेले, ते माझ्याकडे बघत राहिले नाही. ते म्हणले ते पोराला जरा इकडे बोलावलं. गेलो, दर्शन घेतलं आणि म्हणले एक काळ महाराज तुम्ही महाराष्ट्र गाजवाल. ज्ञानेश्वरीवर खूप आत्मविश्वास आहे. ठीक आहे म्हणून तुझ्या आशीर्वाद. पहिली भेट. दुसरी भेट जायखेड्यामध्ये महिन्याला का काय असं कीर्तन असतं, तिथे श्रावण महिन्यामध्ये मला वाटतं का भाद्रपदामध्ये कार्यक्रम होता. माझी तारीख घेतली होती त्यांनी श्रावण महिन्यामध्ये. आणि दुसऱ्या मजल्यावर असा मंडप होता मोठा असा, आणि तिथे पारायला लोक बसले, वरच माझं कीर्तन झालेलं. आणि तिसरी भेट आळंदीमध्ये माझ्या घराकडे जातानाच प्रदक्षिणा रोडला, पोलीस स्टेशनच्या थोडं अलीकडे मेन प्रदक्षिणा रोडला पांडुरंगाचं छोटस दगडी मंदिर आहे, तिथं तिसरी भेट. म्हणून त्यांनी 3 वेळेसही महाराज खूप छान आहे, चांगलं आहे, तुमचं कर्तृत्व आहे, तुमचं आक्रमकता आहे, बोलण्यामध्ये धाडस आहे, खूप चांगलं माऊली तुमचं करील. याचा अर्थ
ते संकेत होते की एक दिवस मी लावलेलं रोप त्याला प्रेमाचं पाणी घालायला तुम्ही याल, हे संकेत होते. म्हणून आज स्वतः माऊली सांगतात, इवलेशे रोप व्यापलाय त्यांच्या कार्यक्रमाने, माऊलीच्या कार्यक्रमाने. पण त्यांनी लावलेलं छोटस रोप आहे, इवलशे रोप लावले. कुठं लावले? कन्हैयालाल महाराजांच्या दरबारामध्ये, देवाचे हे द्वारे आपल्या आंबळीमध्ये. कुठं जिथं लावलं असेल, पण त्याच मोगऱ्याचं हे फुल आहे, त्याच वेलाची एक वेली आहे. त्याचा वेलू गेला गगनावरी. किती वर्ष झाले त्यांनी आरंभ केलेला? मला वाटतं 25 वर्षाच्या पुढे झालं असेल. 29 वर्ष झाले. मोगरा फुलाला फुले विचिताचे बहरू कळे शेल. हे तुम्ही बसलेल्या कळ्या आहेत, कृष्णा माऊलींनी लावलेल्या मोगऱ्याच्या ह्या कळ्या आहेत तुम्ही. आणि काही कळ्या संपल्या की पुन्हा निर्माण होतात. काही महाराजाची एक पिढी संपली की लगेच दुसरे मुलं तयार होतात. हे कळ्या आहेत. फुले वेचिताची बहरू, पुन्हा कळे असे आलं. हे जीवन आहे. म्हणून मानव जीवन हे आहे, परिवर्तनशील असलं पाहिजे, बदल घडला पाहिजे. आणि तो बदल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये, आणि तो आतून घडला पाहिजे. नाहीतर बदल काही म्हणले महाराज आमच्यात एवढा मोठा बदल झाला. एक महाराज आहे माझा मित्र, म्हणले महाराज तुम्ही म्हणले तसं मी खूप बदल करून घेतला. काय म्हणले? पहिले एकाच उपरण्यामध्ये कंबर बांधून होते, आता 3 उपरणे लावले तरी येडा येत. अरे ढेरगे बदल वाढवणे म्हणजे बदल आहे काय? हे जीवन शरीर वाढवणं म्हणजे बदल नाहीये. परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. तुम्ही रांगता लहान वयामध्ये आळंदी पंढरपूरला गेलेले, गुरुग्रही राहून तुम्हाला जे क्षेत्र निवडता येईल ते निवडा. असं काही नाही की ते कीर्तनच केलं पाहिजे, प्रवचनच केलं पाहिजे. तुम्ही कुस्ती खेळा, पण 1 नंबरचे जोग महाराजांच्या सारखे. तुम्ही संत व्हा. आमचे मोठे बाबा मारुती बाबा कुरेकर, मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी, कृष्णाजी माऊली असे संत होत. शेतकरी व्हा. इथं प्रगत क्षेत्रातील शेती करणारे शेतकरी भरपूर आहे. गाणारे व्हा, वाजवणारे व्हा. काय कुठल्याही क्षेत्रामध्ये पण क्रांती करा. म्हणून 30 वर्षाच्या आत बजरंग बलीचं जीवन बघा, शिवरायांचं जीवन बघा, आद्यगुरु शंकराचार्य बघा, जगद्गुरु तुकोबराव, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, जिजाऊ. कुठल्याही क्षेत्र निवडा तुम्ही, ती माणसं 30 वर्षाच्या क्रांती केलेली, जगावर राज्य केलेलं. म्हणून बदल महत्वाचा आहे. तुम्ही महाराज व्हा, एखादा वाजवणारा व्हा, पण वाजवणारा दुखतोय खोब्यात नाही. दोन्ही महाराज कसे सुंदर वाजवतात बघा. तुम्ही गेले ना की मोठमोठ्या पकवाजाने तुम्ही बघितल्याबरोबर जागा सोडली पाहिजे महाराज. हा तुमची आक्रमकता आणि तुमच्या अभ्यासाचं हे प्रॅक्टिस आहे. धीरधीरगत तकडान घेत तुमच्या तोंडाला हात पुन्हा आवरला पाहिजे. इतके तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, तुमच्या जीवनातली आक्रमकता
तुमचं कर्तृत्व तुम्ही भारतामध्ये सिद्ध केलं पाहिजे. कुठल्याही समाजामध्ये जा, आदिवासी भागात जा, नाही तर कुठं पुणे मुंबईला जा, परिवर्तन घडवा, जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. आणि तो बदल आज आंब्याचा सीझन नाहीये, पण आंबे आले बाजारामध्ये. बदल घडला नाही, त्याच्यामध्ये ते पावडर टाकल्या जाते आणि वरून पिवळे दिसतात, चव नाही. तसे काही काही दाढी जटा काही भगवा भिगवा धारण करून ते वरून पावडर टाकले, पण चव नाही येत त्याला. चव आली पाहिजे, चव. आणि चव येण्यासाठी तो आतून पिकला पाहिजे. नीट समजून घ्या काय बोलतोय. आणि मी कायम सांगत असतो, हे ज्ञानेश्वरी वाघणीचं दूध आहे, जर्सीचं नाही. आणि वाघणीचं दूध पचवायला वाघणीचाच बछडा लागतो. महाराष्ट्रातली वाघीण आहे आणि त्या वाघिणीचं दूध पचवणारा बछडा म्हणजे कृष्णा माऊली आहे. आणि त्यांचे बछडे तुम्ही म्हणून हा माल टाकतो, नाही तर कुठेही टाकायचा माल नाही आहे. ते आतून बदललं पाहिजे, ते आतून परिवर्तित झालं पाहिजे. आणि तुम्ही जर वरून पिवळा दिसलेल्या आंब्याला पक्ष त्याला जाऊन टच करत नाही, तो आतून पिकला, मग तो हिरवा असला तरी चालतो. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही जाती धर्मातला असू दे, तसं काही नाही. तो आंबा आहे, तो जर पिकला ना तर तो पोपट येऊन त्याला स्पर्श करतो. तुम्ही आतून पिकले पाहिजे. म्हणून काय काय माणसं बघा, आषाढीच्या ह्याच्या टायमाला करू नये असं नाही, माझं मत नाही. काय काय असे पकवाच्या गट्ट्या एवढे माळे घालतात गळ्यामध्ये, टप्पूच्या मण्याच्या माळे. एकाला म्हणलं हे कशाला नाही, म्हणलं चोर बिर आला तर फिरून हल्ली तर काम असत. याचा अर्थ बारीकच घातली पाहिजे असं काही नाही. तुमचं बाह्य कलेवर तुमचा परमार्थ नाही. तुम्ही हेप्पी राखा, चेप्पी करा, भोगो करा, दाढी करा, काय मिशा काढा, काय जे असेल तुमचं तुम्ही, पण तुमचं परिवर्तन, तुमचा बदल आतून घडला पाहिजे. काय काय पावशेर गंध उघडतात मला, पावशेर एवढा मोठा खडा लागतो त्याला, असं वाटी भरूनच उघडतो. मी म्हणलं तिला एवढा खडा नाही म्हणले, मला वाटीत उघडून आणा. वाटीत मी एवढा आणलं, म्हणलं लावायला किती लागतो, वाटी भरूनच त्यांनी उघडवला. पुन्हा मग इथं छेपे, इथं छेपे, इथं छेपे, इथं गळ्याला खवडा बांधा झाला. म्हणलं हे कशाला काय गरज म्हणलं, नाही म्हणलं ते 32 ठिकाणी लावलं. अरे गंध 32 काय 64 ठिकाणी जरी लावला, वरून कातडा रंगून नाही बदल होत एवढा. हे पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, रंगले लहान वयामध्ये परळे वैद्यनाथला एका मुसलमानाच्या हाताखाली 8 रुपये हजेरी आणि 12 घंटे काम कोळसा उचलायला होतो. 6 वर्ष कोळसा. एक दिवस मला जास्त रागावला, म्हणला तू 50 पोरत पण तू लय बोलतो जास्त दाट. त्याला म्हणलं मोहम्मद होय, तुझ्या हाताखाली काम करणारा हा अर्जुन नाही. वेळ पडलाय माझ्यावर, माझे आई वडील लहानपणी वारलेले आहेत, सगळं काही हे होऊन अस्तव्यस्त जीवन झालेलं आहे. पण असं समजू नको मरेपर्यंत तुझ्या हाताखाली काम करील, एक दिवस माझ्या क्षेत्राचा राजा असेल मी. पण मला वाटत नव्हतं मी ज्ञानेश्वरी सांगेल आणि ह्या जागेवर बोलेल. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, 4 वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांची शताब्दी झाली. तिथं सुद्धा माझ्याच कीर्तनाला प्रारंभ झाला. 2 लाख पब्लिक आहे पुढे आणि समोर बसलेली तर काय सांगा तुम्हाला, धुरंधर मंडळी. 5000 टाळ करीत 5000. आणि त्या टाळकऱ्यामध्ये सांगतो तुम्हाला, बंडा महाराज कराडकरे, पांडुरंग महाराज घुले, गाता मंदिर, ढोक महाराज या आधी करून सगळे 5000 लोक टाळते. आणि तिथे कीर्तन कोळशामध्ये काम करणारा मी 1 सेकंद आजपर्यंत शाळेत गेलो नाही. आज गेलो सरांनी सांगितलं, आज आलो आम्ही शाळेत. 1 सेकंद शाळा नाही. 10 वर्ष ऊस तोडला, 13 वर्ष गाई राखल्या 10 रुपये महिन्यानं, आणि 6 वर्ष कोळसा उचलला. पण जीवनामध्ये जीना है तो शान से जीव, तो उसे मरना भला.
जगायचं तर टायगर म्हणून जगा, एक दिवस जगा, पण छत्रपती शिवरायासारखं, संभाजी महाराजांसारखं. त्याला जगणं म्हणतात महाराज. संस्कृत मध्ये सांगतो तुम्हाला, अकीर्तींच्यापी भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावित तसेच अकीर्तीर मरणानतिरिच्यते. माऊली त्याच्यावर भाष्य करतात. माऊली म्हणतात, जाणतेने तवच जीवाय जव अपकीर्ती अंगाना पवे. सांग बा केवी निघावी तुम्ही. जाणकर माणसानं आपल्या जीवनामध्ये अपमान होत नाही तोपर्यंत जिवंत राहावं, हे जगणं आहे. आपण म्हणजे तुम्हाला काही चोरीत पकडत असं नाहीये. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनानं जर माघार घेतली, हा तुमचा अपमान आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, होई बळकट. परमार्थामध्ये तुमच्या मनाची बैठक लागते मला जीवनामध्ये. केवढा जरी फड असला, गाजवणार. पहिलं पाऊल टाकलं फड गाजून जाणार. तुमची हिंमत लागते. त्याला वाघाचं काळीज लागतं आणि वाघणीचं दूध पिल्याला लागतं, त्याला जर्सीचं दूध नाही. ते 40 लिटर असेल. म्हणून ज्ञानेश्वरीची कास धरली नाही एकदा. ज्ञानेश्वरीने मेलेल्या मड्याला संत बनवलंय, ज्ञानेश्वरीने रेड्याला संत बनवलंय. खड्याला का बनवणार नाही, माझा आत्मविश्वास आहे. म्हणून तिच्या मागा लागलो. माझ्या पाठाला भरपूर पोरं होते, 48 मुलं होते. मला म्हणायचे, अरे आम्ही बीकॉम झालेलो आहे, MA मला अर्थही कळायचा नाही. ते म्हणे, तू जा घरी शेती कर, तुला काही जमणार नाही. म्हणलं का, ज्ञानेश्वरी अवघड आहे. म्हणलं तर अवघड तेच करायचे. म्हणलं मला का जमणार नाही. याचा अर्थ असा आहे, परिवर्तन घडलं पाहिजे, बदल घडला पाहिजे. आणि बदल जर घडला तरच जगण्याला अर्थ आहे. बालवयामध्ये माऊली 6 ते 8 वर्षाचं वय असेल माऊलीच्या मनात. रांगता रांगता आई वडील देहांत गेला निघून चाललेले. गाववाल्यांनी जातीच्या बाहेर टाकले समाजानं, आणि पुन्हा बाहेर काढलंय, गावाच्याही बाहेर काढलं, जातीच्या बाहेर काढलं. सिद्ध भेटत माऊली गेली. विठ्ठलपंतांनी चारी भावंडाला जवळ बोलवलं, गावकऱ्यांना बोलवलं, पाया पडले विठ्ठलपंत, मी जेवण केलं, या जेवायला पंक्तीला. एकही मनुष्य आला नाही. विठ्ठलपंतांनी 4 पोरं जवळ घेतले आणि 4 मुलांना उद्देशून बोलतात. जरा नीट समजून घ्या काय बोलतायत. विठ्ठलपंतांनी सांगितलं 4 भावंडाला, निवृत्ती, ज्ञानदेवा, सोपाना, मुक्ता, काय बाबा, माझ्या जीवनामध्ये मी 24 वर्ष इंद्रिय निग्रह करून काशीला 12 वर्ष आणि पैठणला 12 वर्ष मी अभ्यास केला, मी तपश्चर्या केलं, आणि त्या तपाचं फळ मी तुम्हाला देऊन जातोय. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा. जगातल्या सर्व पुरुषांनी, महापुरुषांनी, देवदेवतेने तुमची आरती ओवाळली पाहिजे, इतके मोठे व्हा. का, माझा आशीर्वाद आहे. म्हणून आपली जन्मदात्री माय आणि आपला बाप, आपल्या वडिलाचं आणि आपल्या आईचं नाव या जगामध्ये मोठं करायचं असेल तर तुम्ही आईचं आणि वडिलाचं ऐका. आई वडिलाच्या शब्दाला जर डावललं तर आपलं फुटावत वाटोळ होतं. 2 बाजू आपल्या जवळ पुढे ठेवतो. कर्ण सूर्यपुत्र आहे. कर्णानं देवाचं ऐकलं नाही, आईचं ऐकलं नाही. सूर्य मृत्यू लोकांमध्ये आला आणि कर्णाला सांगितलं नाही ऐकलं. शेवटचं शास्त्र म्हणून भगवान परमात्मा आले, आई आले, कोणाचंच ऐकलं नाही. न ऐकल्यामुळे कसं मरावं लागलं तुम्हाला जाण आहे त्याची. आणि इकडे आमच्या माऊलीनं आई वडिलांचं ऐकलं. बाबा तुमचं नाव मी एवढं मोठं करेल, एवढं मोठं करेल बाबा. भले मी लग्न करणार नाही, एक आम्ही 4 भावंडल व्रतधारी राहू, संपूर्ण आई बहिणी समजू, संपूर्ण भारतातल्या माता. म्हणून माऊलीची ओवी बघा, जन्मतेची प्रसंगे, जन्मतेने नाही, जन्मतेची प्रसंगे स्त्री देह सेवने अंगे येतो आघावे जन्म सोहळे केले. माऊली म्हणतात परस्त्रीच्या अंगाला स्पर्शच नाही, परस्त्री नाही, स्त्रीच्या अंगाला बघा, स्त्री देह सेवने अंगे. कधी मी माझ्या मातृदेवतेच्या पोटातून बाहेर येताना अंगाला झालेला स्पर्श, बस एवढाच, पुन्हा नाही. का, 4 भावांनी ठरवलंय आपल्या आईचं नाव आणि आपल्या वडिलाचं नाव या भारतात नव्हे त्रिभुवनामध्ये गाजलं पाहिजे, तर आपल्याला चांगलं राहावं लागेल. का सांगतो तुम्हाला. आणि तेच माऊली बालवयामध्ये रांगता रांगता महाराज परमार्थाला निघाले. 4 भावंड पेटून उठले आणि 4 भावाने जाणून महाराज, एकानं इकडे खानदेश, मुक्ताबाईनं, निवृत्तीनाथ महाराजांनी नाशिक, सोपान काकाने माऊलींनी पुणे जिल्हा सत्तीकडचा भाग,
संपूर्ण सर्व लोकांवर महाराज असं उपकार करत मार्गदर्शन करत करत निघालेली चारी भावंड एवढा बदल केला. त्यांनी केलेलं परिवर्तन, त्यांनी केलेला बदल बघून स्वतः भगवंत नामदेव महाराज अभंग लिहित आहेत आणि भगवंत तो अभंग सांगतायत. बघा अभंग कसा आहे. भगवंत म्हणतात, नामदेवा काय देवा, अरे मीच भक्त जन्माला घालणार आहे. आजपर्यंत पृथ्वी निर्माण झाल्यापासून माझ्या माऊलीसारखा भक्त जन्माला आला नाही. आज नाही आणि भविष्यात होणार नाही, भूतकाळातही नाही. बघा शब्द कसे. पूर्वी अनंत भक्त झाले. ह्या माऊलीच्या अगोदर पूर्वी भूतकाळामध्ये अनंत भक्त झाले. पुढे भविष्यही बोलिले. परी निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले अपार जीव जंतू. मग काय केलं त्यांनी? भगवंत म्हणतात अभ्यास केला जीवनामध्ये. कसा अभ्यास केला बघा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये महिन्याची महिने, वर्षाची वर्षे व्यर्थाने वान चाललेलं असतं. माऊलीने कसा अभ्यास केला? जीवन बघा कसे जगलेत. 21 वर्ष 3 महिने आणि 7 दिवस फक्त, बस एवढ्या दिवसामध्ये काय केलं माऊलींनी? जो जो दिवस उगवला ज्ञानदेवे सफल केला. तो ज्ञानदेवे सफल केला. पद पदांतर कथिला जेणे आत्माराम संतोष. 1 सेकंद सुद्धा जी शहाणी माणसं आहे, जी शहाणी मुलगी आहे, जी बाई आहे, तिला जर भारत गाजवायचं असेल, तिला आपल्या आईचं, आपल्या मामाकडचं आणि वडिलाकडची जी खानदान आहे, कुळ आहे, हे जर मोठं करायचं असेल तर कॉलेजमध्ये शाळेमध्ये जात असताना पावलं तिनं 1 सेकंदाचा फायदा घेतला पाहिजे, गैरफायदा घेतला नाही पाहिजे. मुलांना सुद्धा हे केलं पाहिजे, तरच तुमच्यामध्ये बदल होतो. आणि एवढा बदल घडवला माऊलीने, एवढा बदल घडवला. बघा माऊलीचा बदल काय. यात कुळ माझे गेले हार, यात कुळ माझे माझे गेले नष्ट नाही झाले. मी स्त्री आहे का पुरुष आहे, ब्राह्मण आहे का क्षत्रिय का आदिवासी आहे का कोण आहे, काही हरपूनच गेले. झालं काय नेमकं? काय बदल घडला? श्रीरंगा वाचुनी कन्हैयालाल जो भगवान परमात्मा आहे त्याशिवाय आन म्हणजे दुसऱ्या देवाचं थोबडही मी बघत नाही, त्याला ओळखतच नाही. बस आन नेने त्याला मी. याचा अर्थ असा आहे, एवढ्या बालवयामध्ये महाराज एवढा मोठा बदल का घडलं हे जीवनामध्ये? तुम्हाला अभंग तुमच्या पुढे ठेवतोय. परिवर्तन झालं पाहिजे आणि हेच परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये कसं घडलं पाहिजे आणि ते कसं घडतं अभंगाच्या पहिल्या चरणात.
एका बीजा केला नाश मग भोगिले कणेश. तुम्हाला कणसाचा आनंद भोगायचा असेल तर एक बीज नाश शब्दाचा अर्थ खर्च करावा लागतो. स्तुती करतोय असं नाही महाराज. त्या काळामध्ये त्यांच्या लहानपणी कृष्णा माऊलींनी त्यांचं जीवन म्हणजे एक बीज म्हणजे एक दान आहे, एक बीज आहे, ते योग्य वेळेला योग्य जमिनीमध्ये योग्य काळामध्ये त्यांनी ते खर्च केलं. नाश म्हणजे खर्च केला. महाराज एक जर बीज तुम्ही ज्वारीचं एक बीज, ज्वारी तर कळते ना आपल्याला सगळं. कधी कसं होतं मुंबई हैदराबाद इकडे गुजरात वगैरे कर्नाटक मध्ये खूपच त्याला क्रिया करून दाखवतात. ज्वारीचं एक बीज आहे, एक दाना आहे, आणि तो योग्य वेळेला जर जमिनीमध्ये पेरला गेला चांगल्या जमिनीमध्ये, जमीन सुद्धा चांगली लागते बरं बीज पेरायला. माऊली जमीन शब्दाचा अर्थ हे तुम्ही आम्ही बसलेले, ही मी जी पेरतोय ही पेरणी चालली आणि तुम्ही ही जमीन आहे, तुम्ही सर्व महिला पुरुष. माऊली ओवी लिहितात, माऊली म्हणतात तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगायची ना तर जमीन चांगली लागते, म्हणजे माणसं प्रेमळ लागतात ऐकणारे. जर माणसं बरड जमिनीचे खाक शांत करण्याचे जर बसले, हे माल तिथं पेरू नका असं. बघा शब्द कसे, आगी माझी पेरिले खडकी जैसे वरसेली का आगी माझी पेरिले. खडकावर किती जरी पाणी टाकलं पाऊस पडला काहीच होत नाही, काही उपयोगच नाही. आणि जर अग्नीमध्ये जर पेरलं तर उगवत नाही. तसं अग्नी म्हणजे गरम अंतकरणाची माणसं, याचा अर्थ असे खाक शांत करण्याची विषयानं भरभटलेली जी माणसं त्यांना परमार्थाहून ज्ञानेश्वरी साहेब काहीच घेणं नाही. ज्ञानेश्वरी अशा लोकांना पेरू नका तिथे, हे उगवणार नाही असा अर्थ. म्हणून चांगलं योग्य वेळेला जर ते एक बीज ज्वारीचं जर टाकलं तर किती दिवस लागतो त्याला पिकायला? पीक पदरात पडायला किती महिने लागतात, किती दिवस? शेतकरी सगळे तुम्ही 4 महिने झाले बरोबर. 4 महिन्यामध्ये ते बीज मला जमीन भेदून वर येतं, मालकाच्या डोक्याच्या वर जातं. आणि किती दाणे असतात त्या कणसाला? एका दाण्याला एका बीजाला किती बीज जन्माला येतात? तुम्हाला मोजायला नाही सांगितले, तेच सांगतोय. एक बीजाचा जर तुम्ही खर्च केला मग भोगिले एवढं मोठं कणीस. दाणे नका मोजत बसवता, एवढं कणीस किती 4 महिन्यामध्ये. बरं ते कणीस आहे ना हायब्रिड कणीस असं नीट वर जातं. आणि ज्वारीचं जे कणीस आहे ना त्याच्या ज्ञानाचं त्याच्या पिकाचं त्याला वज होतं, ते बेंड होतं, ते पिकानं वाकड होतं. तसं तुम्ही ज्ञानानं गुणानं वाकले पाहिजे, बेंड झाले पाहिजे. उगं थोडं एवढं 2 टिपणं घेऊन जर फिरत बसले नाही जमणार तुम्हाला. तुमच्या गुणाचं तुमच्या ज्ञानाचं तुम्हाला वज झालं पाहिजे. आणि ते कणीस आहे ना असं बेंड होतं आणि ते देवाच्या दारात जातं. सरळ कंस नाही देवाच्या दारात जात. माऊलीच्या त्या आजार वृक्षाला शेकडो कंस बांधलेले असतात कुठल्याही मंदिरामध्ये, जे बेंड झालेले आहेत. आणि ते बघता कोहम कथमिदम जातम कोय करता शक्ती उपादानम केमस. मी कुठून आलोय, मी कोण आहे, मला काय करायचंय आणि मला कोणी जन्माला घातलंय, हे त्याच्या ज्ञानाचे त्याला होतं, वज होतं. आणि जर ते योग्य वेळेला पेरलं तर, आणि ते पेरायला सुद्धा जमीन ओली लागते बरोबर. ओली लागते पण निवळ पाण्यातच उगवत नाही. कोरडी लागते पण निवळ डस्ट असेल खकारात त्याच्यातही उगवत नाही बरं का मंडळी. आंबळीकर आणि पंचक्रोशी जरा ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात ती जमीन कशी पाहिजे, ती जमीनला वापसा पाहिजे, वापसा बरोबर आहे. वापसा शब्दाचा अर्थ आहे भूक, भूक लागलेली पाहिजे तिला. काय माऊलीच्या बाबा आहेत बघा, ऐका तुम्ही शेतकरी माणसं आहेत. माऊली म्हणतात तुम्हाला कीर्तन ज्ञानेश्वरी ऐकण्याचा वापसा म्हणजे तुम्हाला भूक लागते, भूक कळकळ लागते अंतःकरणामध्ये. आणि कशी लागते ती भूक, कशी असावी? काय मी उद्धार
तुम्हाला भूक लागलेली लागते, भूक. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आयुष्यात तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझं कल्याण होईल का नाही, माझा उद्धार होईल का नाही, देव मला भेटेल का नाही, ज्याचा गुणगान मी आयुष्यभर गातोय त्याच्याने माझी कधी भेट होईल का नाही. कमी असाच बैलासारखा प्रपंचामध्ये हमाली करून मरायचोय. मंडळी खूप शहाणी माणसं आहेत तुम्ही, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळालेलं आहे. नुसतं बैलासारखं संसारामध्ये राबून मरू नका. सोना मर्यादा आहे. तुमची मुलं आणि तुमचे मुलं शाळा शिकून मोठे झाले, लग्न झाले ना, तुमची जबाबदारी संपली. तुमच्या मुलाच्या मुलांनाही मुलं झाले तरी तिथेच गाडले गेले नाहीत. माणसं घरातल्या सोना म्हणतात हे म्हातारा जाय ना कुठे एकदा, हे म्हातारे जाय ना. तो मग आपल्या पोरापेक्षा नातू पंतो तर लय मोठं जास्त. स्वतःच जीवन राखीव ठेवा, राखीव. पुन्हा पुन्हा जन्म नाहीये. मला सांगतो बायको मिली तर पुन्हा मिळेल, मरू नाही बरं का कोणाची. आपली उदाहरण बघ, जर मिली दुसरी मिळेल, पुन्हा मिळेल. नवरा गेला वारला, पुढच्या जन्मात मिळेल. पोरगा मेला, दुसरा जन्माला येईल. घर जळालं, दुसरं बांधता येईल. जमीन गेली, पुन्हा पांडवांची जमीन गेली होती, भारताचं राज्य गेलं होतं. बाहुबलात म्हणलेलं बरं. एवढी ताकद आजमावली, 12 वर्ष वनामध्ये राहिले अर्जुनाने. आणि महाराज इंद्रिय निग्रह करून ताकद आजमावलेली, फळकुळसळ करून सोडलं. गेलेली जमीन मिळवली. भीक मागून नाही, भीकेसाठी कोण राज्य देतो? रडून नाही, लढून मिळवली. रडणाऱ्याला देत नाही निसर्ग, लढावं लागतं. म्हणून जीवनामध्ये काही गेलं तरी पुन्हा मिळतं. ज्ञानेश्वरी हातचे गेले तर पुन्हा नाही घडत. परमार्थ हातचा गेला तर पुन्हा नाही मिळत. हे जगद्गुरु तुकोबर आहेत, त्या काळात अभंग लिहितात 450 पूर्वी. बघा अभंग कसा आहे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे. तसा नाही. याच देही घडे देवाचे भजन. अनेक ज्ञान नाही कुठं. गाढव कुत्रा होऊन जन्माला आले, मसाड होऊन जन्म नाही 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 नाही. याच देही परमार्थ याच जीवनामध्ये करायचा आहे. पोरं बाळ जमीन बायका पोरं पुन्हा कुठेही मिळणार आहे. डुकराच्या येवणीला गेले तरी, कुत्र्याच्या येवणीला गेले, किड्याच्या येवणीला जरी गेले, मुंगसाच्या सापाच्या कुठल्याही येवणीला तुम्ही गेले, बायका पोरं मिहुनी पाहुणे सगळेच आहेत तिथं. डुकराच्या जेवणला गेले, त्या गटारामध्ये सगळं सहकुटुंब परिवार सगळे नाटलं गे. भजन नाही, परमार्थ नाही, कधीच नाही, घडू शकत नाही. म्हणून याच देही घडे हे समजलं पाहिजे. म्हणून ठराविक काळ ठरवा जीवनामध्ये. मुला मुलीचे लग्न झाले ना संसारामधून महाराज भगवंत ते सांगतात अर्जुना, हा कटकट आहे ओकटे हे मृत्यू लोकचे उपाराटे. हे तर जरी आवचटे जन्माला तू काय करू देवा? ऐकणार तू? सांग देवा झडझडून व्हायला नाही. हे भक्तीचे वाटे लाग, जे पावशी अवेंगणी राहा माझे, त्या रस्त्याला लाग. जर संसारामध्ये राहिलास ना, या संसारात मरेपर्यंत राहिलास अर्जुना, फक्त राख रांगोळ असेल शरीराची, नावच होऊ शकत नाही. कृष्णा माऊलीने हे बालवयात ओळखलं. संसार सोडला नाही, मुलं बाळ सर्व सगळं काही आहे, पण बालवयामध्ये ज्ञानेश्वरीच्या रस्त्याने निघाले. अनाजी जीवन. म्हणून एक बीज योग्य वेळेला जर टाकला
पण ती जमीन चांगली लागते. माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे घडी, ही घटका, हे दिवस माझ्या जीवनात यावेत म्हणून माझे असत्यवादाचे तप वाची केले बहुत कल्प. पुण्य पोषिली असाधारणे तुझे गुणवानने देवने उत्तीर्ण झाले आहे. याच्यासाठी हे करत होतो. काय त्यांची इच्छा होती बघा. माऊली म्हणतात मला गुरु माऊलीच्या गुरुदेवांच्या मुखामधून मला एवढं ऐकावं वाटतं, कितीतरी ऐकतच राहावं. बघा शब्द कसे. माऊली म्हणतायत वरी अवधानाचा वापसा. अवधान म्हणजे ऐकणं. ज्ञानेश्वरीचे पारायण करून तुम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाहीये. आम्ही केलेले आहेत ना. 93 ला मी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये सुटलो. तिथे बरेचसे त्या काळाची मंडळी इथं महाराज समोर दिसत आहेत. आमचे हे महाराज आहे तिकडे बाजूला बसलेले, त्यावेळेला होते आनंदीमध्ये. 93 ला मी सुटलो. त्याच्यानंतर 175 पारायण माऊली समोर केलेत. कारण का कक्का नाही, किके नाही, आपल्याला काही कळायचं नाही. बाल वयामध्ये महाराज एकाच मालकाचे निजामबाई पठाण म्हणून एक मुलगा मुसलमानाचा बैल राखायला 14 रुपये महिना आणि मी 10 रुपये गाई राखायला महिना, एकाच मालकाचे. त्यानं मला गाई राखताना त्या वेळेला शिकवलेल्या 12 खड्या. त्या 12 खड्यावर महाराज हे जीवन आहे. का तुम्ही जर प्रयत्न केले आंबळीकर, प्रयत्नवादी बहादर जगावर महाराज मात करू शकतो. तुमचे प्रयत्न पाहिजे, तुमचं टार्गेट पाहिजे. हे करणारच. जमलं तर बघू, याच्यासाठी नाही ते आपल्या बापाची भेट नाही. ते जमलं तर बघू करायला नाही जमणार. तुला का जमणार नाही इथून निघले पाहिजे. तुम्ही करणारच, हे ध्यान निघले पाहिजे. भगवंत अर्जुनाला सांगतो अर्जुना जर प्रयत्न जर केलेस ना, खरं सांगू तुला, एरवी तरी पार्था जन्म मृत्यूची निमे कथा ऐशा प्रयत्न त्या अस्तावी जायचे. तो प्रयत्नच एके वेळे समग्र परब्रह्म फळे पिकले रसगळे पूर्ण त्याचा. ते वेळी कृत्यता जग भरे अध्यात्म जनवलपण पुरे कर्माचे काम सरे विरे मन. तुला प्रयत्न म्हणतात. जन्म मृत्यूची निमे कथा. जन्म आणि मरण एकाच टायमाला समाप्त करू शकतो एवढे प्रयत्न. आणि तुम्ही प्रयत्न केलेला तो प्रयत्नच परब्रह्म होतो. जगात दुसरा देवच नाही. नीट समजून मी काय बोलतोय. तुमचा प्रयत्न हाच परमेश्वर आहे. पण प्रयत्नाला लागल्या नाही. प्रयत्नांती परमेश्वर आहे. एक जन्मामध्ये नाही मला जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, माऊलीची ही भूक आहे. वरी अवधानाचा वापसा लादला सोने आयसा. सोन्यासारखा माझ्या अंतर्गत वापसा झालाय. मला ती निवृत्तीनाथ महाराजांनी पेरायला सुरुवात केली. म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीशी. पेरणी तर तुम्हाला माहित आहे. पेरणीचं जे त्याला अवजार असतं त्याला काय म्हणतात आपल्याकडे, पांबर. बरोबर. त्या पांबरीला किती फणं असतात खाली, 4 का 3? बरं 4 धरा 3 धरा आहे का नाही. आणि त्याच्यावर त्याला बैलाच्या अशा वाळव्याचा दाव बांधलेला असतं मागे पुढे, पुढे धुऱ्याला आणि पाठीमागे. आणि त्याच्यावर असं सागवानाचं लाकूड असतं किंवा बाबळीचं मोठं गोल आकाराचं. त्याला खालून 3 किंवा 2, 4 छिद्र असतात का नाही. आणि मग तो शेतकरी जे घरातलं बीज आहे ते बीज त्या ओटीत आणतो. पाठीमागे त्याला ओटी अडकवलेली काय म्हणतात आपल्याकडे, काय जे असतं ते पाठीमागे अडकलेलं असतं. त्याच्यातलं बीज मुठीमध्ये घेतो आणि चाड्यावर पेरायला सुरुवात होतो. आणि त्या छिद्रामधून गेलेलं बीज नळ्याच्या द्वारे जमिनीत जातं. मग ते त्यानं माल निघतो महाराज. ते म्हणते एका बीजा केला ना, यासाठी बोलतो तुम्हाला 1 खर्ची करावं लागतं. तो तुम्ही पेरायचंय सगळे पेरणारे माणसं बरोबर. शेतकरीत ना, नांगर वळवणं वेगळं, अन्न कोळप ते वकर आऊत वगैरे काय असेल ते वळवणं वेगळं, आणि ही जी पांबर आहे ती वळवणं वेगळी. पांबर ती कडीला आली ना, बांधाच्या कडीला की ती उचलून अशी बरोबर तासात मांडावं लागते. कारण पाठीमाग कोळप येणार आहे. आणि उचलून मांडली की हाकायला सुरुवात करायची पेरायला. बरोबर आहे का. तासात मांडल्याबरोबर पेरायला सुरुवात करायची. बरोबर आहे का नाही. तुम्ही शेती केलेली नाही का. त्याला ते प्रत्येक तासाला ती पांबर अशी एका कानावर अशी उभी करावं लागते एका कानावर. आणि जे पेरलंय ती बेरलंय का ती बघावं लागतं. असं छिद्रात बोट घालून प्रत्येक तासाला. नाही तर मग 2 तास पेरलंय पण तुमचे नळे जर बेरले सगळं जमीन वांज राहील ना खाली. तासाला बघावं लागतं ते छिद्रात बोट. तसं
आणि जर एवढं मोठं फिरून उपयोग होणार नाही ना, म्हणून माऊली म्हणतात माझं जे डोकं आहे ना, हे डोकं हे चाड आहे चाड, आणि हे जे दोन कान आहेत हे नळे आहेत, आणि त्या नळ्याद्वारे फिरून इथं येते ते इथं अंतकरण ही जमीन आहे, आणि तिथं ते बीज उगवत आहे. बघा माऊलीची ओळख कशी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, मी चाड बोललो, चाड बरं का, हे डोकं चाड आहे आणि हे नळे पेरायचं. सद्गुरूंनी केले कोडे, काय केलं, माता हात ठेविला पुढे, वरी बीजची वाहिली, त्यांनी पेरलं म्हणून येणे मुके, जे जे निघे हरिपाठ निघे, ज्ञानेश्वरी निघे, 65 निघे, अमृत अनुभव निघे, ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो श्रीरंगी सांगितले. आणि हे बीज आहे ना, पुन्हा हे ऐकत असताना माऊली म्हणतात ह्या डोळ्यानं ह्या कानानं नाहीये, ते मनाचे कानी ऐकावे, बुद्धीचे डोळा देखावे, साठोवाटी घ्यावे. काय सांगावं तुम्हाला, हे बाबा ही पेरणी, म्हणून ते पेरत असताना एक बीज जर पेरलं, माऊली त्या काळामध्ये मला निवृत्तीनाथ महाराजांनी पेरलेले ते बीज, मग भोगिले कनिष्ठ, काय पिकालय, काय जीवन आहे. मग ते जमिनीमध्ये पेरत असताना सोने आयसा लादला वापसा, तो ऐकणाऱ्या साधकाला, ऐकणारा श्रोत्र वर्ग आहे, ऐकण्याची तळमळ पाहिजे, ती जमीन चांगली पाहिजे. जमीन ओल्या जमिनीत उगवतं, जमिनीतच उगवतं, बीजच उगवतं, पण जमीन फोपटा जर असेल, डस्ट असेल उगवत नाही, पाणी असेल चिखल उगवत नाही. मग जमीन कशी पाहिजे, बघा माऊलीचे शब्द कसे आहेत, बघा ओव्या कशा आहेत. कुठं पेरायचं, कुठंही नाही पेरायचं, कुठं पेरायचं ऐका. सुक्षेत्र आणि ओलटे, वरी बीजही पेरिले गोमटे. सु म्हणजे चांगलं, क्षेत्र म्हणजे जमीन, सुक्षेत्रे आणि ओलटे. जमीन भारी आहे, पण ऐकण्याची तळमळ असली तर त्याला ओलटे म्हणतात. प्रेम पाहिजे, प्रेम, ज्ञानेश्वरी विषयी श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, ओल पाहिजे, ओल तरच उगवतं ते. सुक्षेत्रे आणि ओलटे, वरी बीजही पेरिले गोमटे. तरी आलोट फळ भेटे, भरपूर मिळणार आहे, परी वेळ आहे की का. बदल सांगतो तुम्हाला, परिवर्तन कसं घडलं बघा. ऊसाच्या सुकलेल्या कांड्या ट्रक बेन आणला शेतकऱ्याने, 100 एकर जमीन लावायची. मग सांगितलं कोणीतरी शेतकरी, प्रगतीशील शेतकरी, सटाणा तालुका, 100 एकर द्राक्षे, इथं असतील बसलेली कुठेतरी, हे बाबा पुढे 100 एकर, अभिनंदन आपण. आज महाराज 5-5 गुंठे मिळाला सिटीला, तुम्ही 100 एकर जमीन म्हणजे चेष्टा आहे काय, खूपचा. आता एवढ्या जमिनीमध्ये 5 ट्रक बेन बोलवलं लावायला ऊसाचं. भावाचे भांडणं लागले, तिथल्या तिथेच ऊस वाळला, महिनाभर राहिला, सुकल्या कांड्या सुकून गेल्या. पण एक जण सांगितलं काय नाही, सुकल्या तरी ते उगवतात. पाणी दिलं मला 100 एकरला आणि लावायला सुरुवात केली. मला सांगा, ऊसाच्या कांड्या, कांद्याचं रोप लावल्यासारखं असं नकानं लावतात, बोटानं का कसं लावतात, त्याला कसं लावतात, बरं चिखलामध्ये, बरोबर, पाणी चिखल आणि त्याला खाली आडवी टाकायची आणि वरून पाय द्यायचा. हरामखोरा जर उगावला असतं, वर आला असतं, शेतकरी मग पाय टाकतो का, वर पाय घालतो ना, पाय खाली त्याला शहर का वर आला सांगितलं नाही म्हणजे. पण तो म्हणतो बताएंगे हम कोण आहे, तो 4 दिन रुको जरा. 8 दिवसाच्या आत मला सुकलेल्या कांड्या जमिनीला भेदून वर येतात. 4 महिन्याला गेले ते ऊस इथं लागतो, 6 महिन्याला डोक्याच्या वर जातो, 12 महिन्याला त्या सुकलेल्या कांड्या टनानं माल निघतो, टनानं. बदल सांगतो तुम्हाला, परिवर्तन. आणि जर तुम्ही बदल नाही घडवला, तोच ऊस, नेट ऐका जरा, तोच ऊस सरकामध्ये घातला ना, उजव्या हातात ऊस असतो ऊस, आणि डाव्या हातात धरला काय असतं, रस पिऊन घेतला लोकांनी. घरातल्या लोकांनी, सुना, मुलं, नातू, पंतू, पत्नी, पोरं, शेजारी, यांनी तुमच्या जीवनातला रस पिऊन घेतला, आणि आता हातात काय उरलं इकडं, आणि त्या सरळ नाही, पुन्हा दुमत्या तिमत्या असं घालून सगळं करून, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तुमच्याकडे, स्वत्र्या. स्वतः मला सांगा, आता ह्या स्वत्र्या उगवतील का. म्हणून तुम्हाला सांगितलं 30 वर्षाच्या आत लागतं, 30 वर्ष त्याला कांड्या लागतात, ऊस लागतो उगवायला. हे आता जाळायच्या कामाच्या, जाळायच्या. आणि आता लय उड्या हल्ल्या गळ्यात विना घेऊन काय तुम्ही उड्या, आता नाही तुमच्या उड्या, बाल वयामध्ये उड्या हल्ल्या पाहिजे.
म्हातारपणे घरातून हाकलल्यावर पुन्हा निघले बाचके बोचके घेऊन घरातल्या लोकांनी हाकललेत म्हणून तुम्ही निघाले. तुकाराम महाराज म्हणतात जाळवणी संसार बैसोबांवरी आणि स्वतः सांगतात संसाराच्या नावे वाढत हा पुण्य. हरिभजने हे जवळले जे बालवयात एकदा चोत्र्या झाल्यावर उगवत नाही. जर तुम्ही योग्य वेळेला लावलं तर टनानं माल निघतो. हे परिवर्तन आहे, बदल आहे, बदल. ट्रकच्या ट्रक माल निघतो महाराज. म्हणून महाराज म्हणतात एका बीजा केला नाश. मग तुझे बीज आहे ना, बीज माझ्याकडे बघा, बीज 1 ग्रॅम सुद्धा भरायचं नाही, एवढंच असतं, एवढं. ह्याच्यापेक्षा सांगतो तुम्हाला, खसखशी एवढं बीज असतं. खसखस असेल खसखस, त्या खसखशीच्या दाण्यावर वडाचं बीज. पण त्या खसखशीच्या दाण्या एवढ्या बीजामध्ये त्याचा पूर्ण विशाल आकार, त्याची फळं, पानं, गूळ, फांद्या, पारंब्या कशामध्ये असतात, एवढेच बीज. आणि तो माऊलीच्या समोर जो पिंपळ आहे, माऊलीच्या समोर, माऊलीच्या डाव्या हाताला आई साहेबांना रुक्मिणी मातेने लावलेला आहे. त्याचं वय त्या पिंपळाचं 728 वर्षापूर्वी लावलेलं आहे. एवढा मोठा विशाल. आणि खेड्यात काय वडाचे झाड असतात, 200 माणसं वडाच्या झाडाखाली बसतात, पण त्याचं बीज बघितलं एवढंच असतं. तुमच्या जीवनाचं बीज आहे ना, लहान असतं, पण महाराज भारत व्यापला जातो. भारत त्याला योग्य काळ वेळाने योग्य वेळेला जर टाकलं, ज्ञानेश्वरी रूपी जमिनीमध्ये जर टाकलं, तर एकदा जर पीक आलं. महाराज माझं गाव तुम्हाला सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यात गाव आहे, डोंगरी शिवाडी. चौकून डोंगर आहे. आजही 1 किलोमीटर वाहन गावात जात नाही. वाहन लांबच सोडून पायी जावं लागतं. शाळा नाही, काय नाही, काय नाही, कुठलीच सुविधा नाही. पण त्या खेड्यामध्ये मी जन्माला आलेलो, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ओळख काढला. जिकडे जाईल तिकडे आताच कथा करून आले ज्ञानेश्वरी. आणि पूर्ण भारतवर्षामध्ये, इथे डॉक्टर महाराज बसले, त्याला विचारा, भारतवर्षामध्ये बोलतोय. ज्ञानेश्वरी सांगणारे माझे गुरु डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी, ते आणि मी दुसरा. बस जसे लोक रामायण सांगतात तसं आम्ही ज्ञानेश्वरीनं 7 दिवसामध्ये कसलंही गाव दाखवायचे, किती बिघडलेलं एवढं गाव. फक्त त्यांनी माझ्याकडून बसून ऐकलं पाहिजे. 7 दिवसामध्ये जर गावात नाही बदल करून दाखवला, मंडपात फाशी द्यायची आपल्याला, मंडपामध्ये. पण ऐकलं पाहिजे, नाही तर मी मंडपात सांगतो हे वाकळा घेऊन झोपलं घरी, तर मग कसं बदल आहे की नाही. आताच कथा करून आलो, काय सांगा महाराज, नुसत्या महिलांचा सप्ताह होता, महिलांचा. आणि आदिवासी महिला परत 3 टाइम मांसाहार करणाऱ्या, पण त्या अगदी माळकरी बनल्या महाराज. 7 दिवसामध्ये त्यांनी महिलाचा पहारा, त्या दिवशी त्यांचे पंगळ जेवण, आदिवासी पाहिजे. आणि पहारा म्हणजे विना गळ्यात येऊन 24 तास विना. कहाकर नावाचं गाव आहे, कहाकर, शेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा. तिथे सगळं महिलांचा कार. बदल होतो महाराज गावात. त्यांनी सांगितलं, आमचं आज एका बाईने सांगितलं, माझं 59 वर्ष वय. 59 वर्षामध्ये जे घडलं नाही त्या 7 दिवसात, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं हे वाघिणीचं दूध आहे. मग भोगले कणेश. आणि हे तुम्हाला सर्वांना कळतंय. कळे सकळ हा भाव, लहान थोरावरी जीव शब्दाचा अर्थ जरा उलटा सुलटा आहे. लहान थोरावरी जीव म्हणजे लहानावर मोठ्यावर जीव आहे असा अर्थ नाहीये. संपूर्ण जीवाला, लहान जीवांना, म्हाताऱ्या माणसाला, तरुणांना हा भाव कळतोय, सर्वांना कळतोय. काय भाव आहे, एका बीजाचा जर नाश केला तर मग कणसाचा आनंद मिळतो, हे लहान थोराला हे कळतं. पण हे काय, हे बाजारचा भाजीपाला नाहीये, ते सहजासहजी मिळत नाहीये. कृष्णा माऊलींनी महाराज हे मिळवलं एवढं मोठं नाव. आणि घरात जे फोटो आहेत, मनात त्यांचं फोटो आहेत कृष्णा माऊलीचे. तुकाराम महाराज म्हणतात हे फुकट मिळत नाहीत. 3ऱ्या चरणात सांगतात,
फुकटासाठी लाभ मिळतो पण फुकट मिळत नाही. दिव्य द्यावं लागतं दिव्य. महाराज इतकी निष्ठा तुमची लागते जीवनामध्ये, एवढी निष्ठा लागते महाराज. तर मिळतंय. किती निष्ठा लागते. हे देह लाभ नाही फुकासाठी. नामदेव महाराज, बालभक्त नामदेव महाराजांचा अभंग आहे. ते हे जातो जाओ आत्वराव पांडुरंगी दृढ भाव, शरण न सोडी सर्वदा, निर्धार निष्ठा श्रद्धा विश्वास आणि प्रयत्न यांना नटलेला साधक लागतो जीवनामध्ये महाराज. आणि ज्ञानेश्वरी अशी आहे, तुम्हाला एवढं मोठं करते, एवढं मोठं करते. माऊली म्हणतात तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयश शेद्य जाईल, वांछित हे पुरेल मानसीचे. तुम्ही जे करू म्हणाल ते तुमची इच्छा पूर्ण करते ज्ञानेश्वरी. आणि तिचा प्रभाव असा आहे, माऊली म्हणतात आकाशामधला सूर्य फक्त मुठीत माऊली एवढा दिसतोय. किती केवढं प्रतिबिंब आहे. सकाळी जन्माला आला ना एवढं एवढं दिसते. सकाळी उदयाला आला सूर्य एवढा एवढा दिसतोय. वर गेले असं वाटतं मुठीत बसेल. माऊली म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाचे त्रिभुवन थोकडे. शब्दाची व्याप्ती, ज्ञानेश्वरीतल्या शब्दाची व्याप्ती व्यापकपणा तेने पाडे अनुभव आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य पुस्तक नाही मला. वाघीण आहे, वाघेन करे योगातली. काय सांगा तुम्हाला, अशी ताकद आहे तिचे. संगमनेर तालुक्यामध्ये मसोंडी नावाचं गाव आहे, आळेफाट्याच्या जवळ. आणि मी तिथं जवळजवळ 90 सालापासून जातो. तिथं एका म्हाताऱ्या माणसानं मला सांगितलं होतं, महाराज म्हणलं इथं एका आदिवासी माणसानं वाघिणीचे पिल्लू धरून आणलंय. ती व्याली वाघीण, व्याली. आणि पोट मोकळं झालं, भूक लागली म्हणून काहीतरी शोधायला गेले, त्याच्यात एवढं आणलं, त्यानं उचललं, आलं घेऊन घरी. आल्याच्या नंतर त्यानं शिडीचे पिल्ल असं कोंडतो तसं टोकरा खाली, एका ह्याच्या खाली, टोपली खाली कोंडलं त्यानं. झापाखाली काय म्हणतात त्याला, ते कोंबड्या वगैरे कोंडायचं असतं. जे जे असेल तुम्हाला कळलं, एवढं मला कळलं आहे का नाही, तुम्हाला समजलंय. त्याच्या खाली ते कोंडून टाकलं. ती वाघिणीनं मला पूर्ण डोंगरचा पेलो दिशा कुठंच तिला मिळाला. सावताळलेली वाघीण 12 वाजता घरात आली. तिच्या कौलाराचं घर होतं, उडी टाकली तिने, झेप घेतली वर आणि कौलारात तसे पंजाने बाजूला केले, मध्ये एंट्री. महाराज वाघीण वाले आणि पंजाने ते टोपलं, उचललं आणि तिचा बाचडा घेतला. जेवढं तिला दूध आलं होतं, पाना आला होता, तेवढा पाजला निवांत. आणि जाता जाता महाराज डरकाळी फोडली तिनं. आणि जे बाजूला ज्यांनी पिलू आणलं होतं ते आणि घरातले झोपलेले होते ना, त्यांच्या धोत्राचा पितांबर बनला. ती डरकाळी ऐकली. तिने सांगितलं वाघिणीचा बच्चा आहे, आणलाय तुम्ही, ठीक आहे, तुम्ही मारला नाही, नाही तर तुमचे फुटाण्यावरही संपवलं असतं तुम्हाला. तुम्ही सांभाळून ठेवला. निघले घेऊन
वर निघाले महाराज, तिचा बच्चा घेऊन पुन्हा झेप घेतली वर आणि खाली तोंड घालून पुन्हा डारकाळे फोडले. जर हिंमत असेल तिच्या बछड्याला हात लावायची तर या. कळतं की नाही काय बोलतो? तशी ज्ञानेश्वरी तुम्हाला कळी काळाच्या हातामधून सोडवते महाराज. भय कळी काळाचे नाही तयार. ज्ञानेश्वरी जे सामान्य नाही ते तुम्हाला सोडून घेते. तिची ताकद आम्ही बोलतोय, आम्ही काय आम्हाला रे कुठलंच काही नाही. कुठली परंपरा आहे का काय आहे का काय? आम्ही काय लय पंजोबा आमचे माळकरी होते, वारकरी, मग आम्ही कीर्तनकार बनलो. हा असलं काही नाही. फक्त ज्ञानेश्वरीने दिलेले देण आहे. म्हणाल ते पुरेल मानसीचे, जो जे वांचिल तो त्याला हो प्राणीदार. हे जीवन आहे मला. माझ्या समोर बसलेले म्हणजे बाबा काय नाही बा त्यांचं, हा डीके बापू. छोटस रोप लावलं असेल महाराज. आज 1000 आणि 1200 लोक एवढे मोठे, त्यांच्या नावाची म्हणा, त्यांच्या वडिलाच्या नावाची काय शाळा असेल, एवढं मोठं करायचं सामान्य नाही. माऊली कृष्णा माऊलीच्या आपल्या गुरुच्या माऊली नावानं ते शाळा, एवढंच रोप त्यांनी लावलेलं. एक सहजासहजी मिळत नाही. आज महाराज किती लोक आहेत? 700 पोरं आणि जो स्टाफ आहे तो एवढी मोठी माणसं. आणि मी आलो ना, त्यांची स्तुती नाही महाराज. जे सर लोक आहेत ना, इतके नम्र महाराज, महाराज 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 सगळे नाहीत का? हे सहजासहजी मिळत नाही. एवढं मोठं मिळालं, एवढं मोठं हे सौंदर्य आमचे आईसाहेब अक्का समोर बसलेले आहेत. केवढं मोठं भाग्य महाराज. त्यांच्या वडिलांनी हे लावलेलं रोप त्याला बघून केवढा अंतकरण होत असेल का? माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, माझ्या बापानं लावलेलं हे सर्व बागायती त्यांना वाटत असेल ना. म्हणून सहजासहजी मिळत नाही. ते हे सगळ्याला कळतं. लाभ नाही फुकासाठी, केले जीवासाठी. जीव द्यावा लागतो, जीव बळी द्यावा, जीवन घालावं लागतं, तेव्हा हे मिळतं तुम्हाला जीवनामध्ये. म्हणून मंडळी तुम्हाला सर्वांना एक महत्वाचं गणित सांगून माझी सभा संपवतो. फक्त बारकावे ऐका जरा. माणसाला 100 वर्ष आयुष्य, बरोबर? नाहीतर मग बाकीचं तुम्ही जे आहे ना, किती तुम्ही 100 एकर जमीन आहे बाबा तुमची, बाग आहे ती, अभिनंदन आहे तुमचं. पण खरं सांगू तुम्हाला, हे सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे 100 एकर मधली एक पावशेर माती सुद्धा कपाळाला लावला बरोबर येत नाही. हा काही सगळं येत नाही का? तुम्ही जन्माला येत असताना भगवान परमात्म्यानं तुम्हाला तुमची व्यवस्था केलेली. तुमच्या नावची जमीन आहे, जमीन माझ्यासह तुमच्या नावची. पण किती माहित आहे? आवट हात तुझा जागा, आवट हात तुझा जागा, लक्षात राहील. आऊट हात तुझा जागा. प्रत्येक जीवाला त्याच्या हातानं 3.5 हात जागा त्याची नावची. तिचं नाव आहे मसनवाटा, स्मशानभूमी, मशानभूमी. ऐका नाही आपल्या गावात आहे ना? प्रत्येकाच्या ही एवढीच जागा नावची. अभिनंदन आहे आपलं 100. अजून 500 एकर घ्या, माझं काय म्हणणं नाही. आणि त्याच्यातली मी एखादा उंटा मागणार नाही, चिंता नाही, तुम्ही देणार नाही. ठीक आहे, मिळवले, चांगलं, अभिनंदन आहे बरं का. मी शेतकऱ्याचा पोरगाच आहे, एवढी जमीन मिळवायची चेष्टा नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये महाराज प्रत्येकाच्या हाताने बघा, माझ्याकडे बघा. पहिला हात आहे पंजाब ते गुडगा 1 हात, गुडगा ते कंबर 2, कंबर ते मान खांदा इथे खवट्यापर्यंत 3, आणि इथून वरचा अर्धा हात. किती झाले? 3.5 हात. रशीने शिवावगा आउट हात. एवढी जागा आपली, हे आपल्याला लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही राखीव जीवन ठेवा. तुमचे मी ज्यांच्या घरी थांबलो होतो, नाना आमचे, काय नाव माझ्या लक्षात नाही,
सतीशनाथ परत बंगला, त्यांचं ते माणुसकी, त्यांचं प्रेम, सर्व घरदार सगळे भरत खूप 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 आनंद वाटला आल्याबरोबर. सगळ्या एवढ्या मोठ्या लोकांचा सत्कार, सोन्यासारखी माणसं आहेत महाराज. तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे महाराज, प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य आहे ना, एखाद्याला 50 धरा, 80 धरा, जेवढं असेल त्याचे 4 टप्पे करा. 4 टप्पे. पहिलं तुमचं आयुष्य 1 वर्ष जन्माला आल्याबरोबर ते 25 वर्ष ते ठिणगी. ठिणगी ठिणगी कळते ना, त्याला हिंदीत चिनगारी म्हणतात. ठिणगी शब्दाचा अर्थ विस्तवाची असते ठिणगी. त्याच्यापेक्षा सांगतो माचीस आहे, माचीस. आणि त्याच्या पुढचा जो गुल असतो, गुल एवढं असतं ते थोडस एवढं त्याला असं घर्षण केलं की ते पेट घेत. आणि एकदा पेटलं ना बरंच ते एवढं मोठं झालं ना, लोखंडाचं पाणी करतं ते. आणि ते किती असं एवढंच आहे ते. तशी विस्त पूर्वीच्या महिला संध्याकाळचा स्वयंपाक झाला की राखेत तो पुरून ठेवायचा विस्त आणि सकाळच्याला काढायचा. थोडं ते मध्ये थोडी ठिणगी एवढी एवढी ती ठिणगी असं असं फुकत अशी पांगत गेली, मोठस विस्तो बनतो, त्याचा निखारा बनतो. पहिली ठिणगी, पहिलं वर्ष ते 25 ठिणगी बालवय आणि 25 ते 50 रखरखीत निखारा आहे. तो निखारा महाराज लोखंडाचं पाणी बनवतो. टिकाव, फावडं, कोळप, चिपास, काही पहार वगैरे जर त्याच्यामध्ये ते घातली ना, खुरप वगैरे, आणि जर ते भाता ते सुरू केले ते घिसाडे ना, त्या तांबडकरडा ते विस्तवाला हवा घालायला जिलेबी सारखं लालबुंद बनतं. विस्तावाचा आणि ते लोखंडाचा एक कलर बनतो. जास्तच जर त्याला हवा मारली पाणी होतं, लोखंडाचं पाणी. कळतं का नाही? ठिणगी 25 वर्षापर्यंत, 25 ते 50 निखारे, लोखंडाला जाळणारे, लोखंडाचं पाणी करणारे. पण त्याच्यानंतर 50 ते 75 त्याचा कोळसा होतो, कोळसा. आता ह्याचे बरेच ठिणगे, काही निखारे रखरखीत, आमचे पकवाचे, मृदंगाचार्य, गायनाचार्य, उभं राहिलेले काही टाळकरी, हे सर्व बसलेले काही रखरखीत असे निखारे, लालबुंद झालेले तरुण तडदार जीवनामध्ये. पण 50च्या पुढे गेलेला कोळसा आहे ना, कोळसा आता जाळू शकेल का कशाला? बोला मंडळी, जाळेल का कोळसा? उलट तो दुसऱ्याला काळा करील तो कोळसा. तो जाळू शकत नाही, त्याच्यात कुठलीच शक्ती नाही. आहे का महिला मंडळ कोळसा? नाही. पण त्याच्यात एक शक्ती, त्याच्यात बदल होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतो. झालेला कोळसा तो जर दुसऱ्या विस्तवाच्या सानिध्यात गेला तर तो पुन्हा पुनर्जीवित होऊ शकतो, पुन्हा त्या ताकदीने पुन्हा तो लालबुंद होतो. तसं कोळसा झालेलं जीवन ज्ञानेश्वरीच्या सानिध्यात आले, पुन्हा निघाले. पण मंडळी, 4था टप्पा आहे का? त्याच कोळशाची पुन्हा जर राख बनली, राख जर बनली ना, काय सांगावं तुम्हाला, आता सगळ्याच ओव्या सांगायच्या म्हणल्यावर आहे की नाही? माऊली म्हणतात कापुसे किंवा राख झाली ना, ती राख ज्या वेळेला निखारे होते त्यावेळेला लोखंडाचं पाणी करणारी, स्टीलचं, तांबे, सगळ्याच राख मरा डोंगरा एवढा जरी लाकडाला ती आग लागली, वणवा लागला, पाणी पाणी राख करून टाकणार. राख जर एकदा बनली ना, ती त्यावेळेला कापसानं जरी गुंडाळली ना, कापसाला सुद्धा जाळू शकत नाही मंडळी. बरेचसे असं आता बघा तुम्ही, चिनगारी म्हणजे थोडी ठिणगी, निखारे, कोळसा आणि राख. आता इथं राख झालेले बरेचसे असतील, बाजूला खोकत पडलेले, काही नाही. तुम्हाला पुण्य तर करू शकत नाहीत, पण एखाद्या म्हाताऱ्याने ठरवलं ना पाप करायचे, एखादा त्याला खून करायचा एखादा म्हाताऱ्या माणसाला, होईल का? त्याला कप उचला ना, तलवार कुऱ्हाड कधी उचलायचं? दुसऱ्याला महाराज एवढा गोटा उचलला पाहिजे डोक्यात घालायला, त्याला कप उचला ना, कप. माऊली म्हणतात दिठी जवळ आहे तो पाहे ते तुले पाहे, मुखत्व आदिवाच्या वाहे सुभाषिते, पुढे हात होती खुळे, हे जरी तुझं मोठे काही कळे, तरी करोनी घाले आगळे, सगळे दाना दे, आईशी दशा येईल पुढे, तरी मन होईल वेळे, चिंतोनी ठेवी चोखडे आत्महत्या. पुढे समजेल. एकदा राख झाले ना, राख काहीच करता येणार नाही. का सांगू बाई? तयारी आहे ऐकायची? वा, सगळ्यात निखारे बसलेले ऐका बाबे. माऊली म्हणतात शेतकरी तुम्ही, शेतकरी हा तीळ पेरतो. तीळ कळतं का? तीळ, पांढरे तीळ असतात. ते तीळ काढायला आले, कापायचे,
आणि छोट्या छोट्याशा त्याच्या पेंड्या बांधायच्या आणि असे त्याची खोबडी लावायची, अशी गोचडी लावायची. 10 दिवस 8 दिवस वाळायचे, वाळू द्यायचं आणि पलटी करायचं उपरण्यावर चादरीवर, त्याला असं हाणून तीळ पाडायचे. किती वेळेस ते पलटी करायला, किती वेळ मारावं लागतं त्याला? 10 वेळेस 5 वेळेस. तुम्ही 100 वेळेस जर त्याला पलटीच करीत मारत राहिले तर पडेल का? पडेल, पण काय पडेल? बोंडे पडतील. आता बोंडे, तीळ नाही. बघा शब्द कसे आहेत, ऐका जरा, कान उघडे ठेवून ऐका. झाडिलेची कोळे, झाडी झाडलेलो कोळ पुन्हा 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 जर झाडत राहिले, आता फळ ना मावले म्हणतात, फळ नाही बोंडी. आता बोंड्या पडतील. जहाला आग्नी तरी राखोंडी जाळील काय? लोखंडाचं पाणी बनवणारे होते तुम्ही, तरुण तडदार होते, चिनगारी ठिणगी होते, पण आज तुम्ही राख बनलेत, राख. काहीच करू शकत नाही. पण तुमच्या जीवनाची राख खाकस म्हातारपणी येईपर्यंत संसारात कशाला बरकडे मुडूस्तोर राहतात. आणि देवाला म्हातारा माणूस आवडत नाही. म्हातारपणी जर तुम्ही मान हलवी देवाकडे निघाले, नाही नाही, तुम्हाला देव नाही, संत नाही, कोणीच जवळ करत नाही. ते देवाला आवडतच नाही. कुठलाच म्हातारा म्हातारी देवाला आवडत नाही. जे सर्वांना आवडतात त्याला तारुण्य म्हणतात, बालवय म्हणतात, आणि कुणालाच आवडत नाही त्याला म्हातारपण म्हणतात. उगम व्हायला माणसं जसा बैलाचा शेळ्याचा बाजार आहे, तसा जर म्हाताऱ्या माणसाचा बाजार असता तर महाराज अख्खे विकले असते घरातल्या लोक. ते विकत नाहीत म्हणून, त्यांना गिरायक नाही म्हणून देत नाहीत. नाही ते सगळे विकून टाकले असे. तुम्ही बैल जनावर विकत नाहीत का? विकता का नाही बैल थकल्यावर? मग तसेच म्हातारी माणसं आता काही काम असेल दल्ला दल्ली उचल नेले नेऊन विकायला नाही नेऊन, पण ते गिरायक नाही म्हणून, बस एवढं. म्हणून तुम्ही म्हातारा माणूस कोणालाच आवडत नाही. काय? एक सांगतो तुम्हाला, समजून घ्या. जो म्हातारा बालवयापासून परमार्थ करत आलाय, जी बाई बालवयापासून परमार्थ करत करत म्हातारी झालेली म्हातारा झाल्या, ती देवाला आवडतात. म्हातारी आवडत नाही तुम्हाला कोणी सांगितलं? आवडतात ना, पण बालवयापासून. परवा मुंबईला कीर्तन होतं कालेच, अनेक म्हातारा माणूस उठला, काठी तिकीट. मला वाटलं खूपच कीर्तन आवडलं म्हणून आले. म्हणलं काय बाबा, कुठला विषय आवडला? नाही म्हणले आवड तेवढं कशाची? म्हणले आपल्याला माळ घालायची तुमच्या हातात. बरं, माळ घालायची. म्हणलं का? नाही म्हणलं आता चावतच नाही काय. ठीक आहे, माळ घालाय काय विरक्ती झाली. आणि खरंच त्याच्या दातात फक्त एकच दात राहिलं, दात पडलेले एकच दात. मला आता चावत नाही. हे काही जग नाही, याला काही सोडणं म्हणतात, ह्याला वैराग्य म्हणतात काय? चावत नाही म्हणून माळ घालायची, महाग झालं म्हणून माळ घालायची. म्हणून म्हातारा माणूस आहे ना, कोणी जीवच लावत नाही. म्हणून लवकर घर सोडा. लोकांनी घरातल्या लाथा घालून हाकलण्यापेक्षा जरा त्यांना सोडा. हेही संस्पर्शेच्या भोगात दुःख येऊ नये हे होते. अत्यंतवंत कौते बुधातेसु नरमते. बुद्धिमान माणसं संसारात राहतात. माझ्या समोर खूप मोठे शास्त्री महाराज बसलेले, मी धाडस करतोय बोलायचं. संसारात माणसं राहतात, पण ते रममान होत नाही. रममान नाही व्हायचं, ते अडकून पडायचं नाही. जेवढा पाहिजे त्याच्यामध्ये लोणचं पापड जसा खातो तसं संसार खायचा आहे. खिचडी शिरा भात असे भाकरी खाल्ल्यासारखं इतका नाही खायचं. म्हणून माणसं का कुणालाच आवडत नाही. म्हातारपण कुणालाच आवडत नाही. कुठेही जा तुम्ही, जर पुरीच्या घरी गेले, पहिल्या दिवशी आल्याबरोबर जावाय म्हणतो हे साबण ठेवली इथं, टाळले वगैरे, गरम पाणी, हे ते सर्व घेता का? आणि दुसऱ्या दिवशी राहिलं की बायकोला म्हणतो काय म्हातारा माघारी जातो का नाही? ती म्हणली आजच आले बाबा, उद्याच्याला 2 दिवस थांबतील. आता सप्ताह उद्या काल्याचा प्रसाद घेऊन जातील, उद्याच्याला भंडाऱ्याचा प्रसाद. पुन्हा 2 दिवस थांबला का म्हातारा काय जातो का? इकडच मरतोय काय? कोणालाच आवडत नाही. तुम्ही आषाढी वारीच्या टायमाला कीर्तनाच्या मंडपात एक लहान मुलगा, एवढं छोटं बाळ विसरलं नाही. एका बाईने रात्रीच उचललं आणि त्याची पप्पी गेला सोडत. कुणाच आहे बाळा? कुठला आहे? काय? कुठल्या जातीचं आहे? काय काय घेणं नाही. लहान बाळाची पप्पी घेतली. दुसऱ्या दिवशी एक म्हातारा विसरला मंडपात. एका बाईनं उचलला आणि पप्पी कुणाचेच बाबा काय कधी नाही. म्हणून लवकर सावध झालं पाहिजे. कळे सकाळ हा भाव लहान थोरावरील. आणि जीवनामध्ये
जर तुम्ही संसारात राहिले संसारात मेले काहीच उपयोग नाही, निरर्थक वाण जीवन वाण. पण तुम्ही जर ज्ञानेश्वरीच्या हातात जीवन दिलं, ज्ञानेश्वरी सांगता सांगता ज्ञानेश्वरी पाठ करता करता परमार्थ करता करता जर मेले, दुप्पट लाभ मिळतो शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे रणी, तुका म्हणे संसारामध्ये प्रपंचामध्ये नाही, तुका म्हणे रणी. रण म्हणजे रणभूमीवर कारगिल सारख्या युद्धामध्ये गेलेला योद्धा. जर रणभूमीवर त्याचा देह जर पडला तर महाराज त्याला दुप्पट लाभ मिळतो. कसा? जिंकला तर पृथ्वीचं राज्य आणि मेला तर स्वर्गाचं राज्य. लाभ दोन्ही. संसारात जर मेले ना महाराज काय नाही, घरातली माणसं नेहून जातात महाग, 2-3 दिवस दुखोटा पाहतात येतात मागे, बस काय नाही म्हणते मरणार सुद्धा जन्माला आले का. माऊली म्हणतायत देहाच्या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजय जयाबाई. मरावंच लागतंय. आलाय म्हणजे आता आम्ही कीर्तनाला आलो, इथं जर 4 दिवस थांबलं तर तुम्ही म्हणाल बाबा 2 म्हशी जास्त नाही, तुम्हाला दूध लागतंय. इथं फक्त थोड्याच बांधायच्या सोडायच्या, धार काढायची आणि दळणाचा डबा ठेवला तेवढं दळून आणायचं. तुम्ही 2 भाकरी खाना आम्हाला जास्त दिवस जर तुम्ही थांबले. आम्ही आलो जाणार आहे, आलोय म्हणजे जाणार आहे. माझ्या बरोबर माझी मुलगी आली, गीताताई खाडे भांगे, इथं समोर तिची भगवद्गीता 700 श्लोक पाठ आहे, छान कीर्तन करते ती. आम्ही चाललो आता जाणार का महाराज. किती लांबून गाडी 2 वेळा डिझेलची टाकी फुल केली तरी काय सांगायचं बरं. एवढ्या लांब जायचं पळायचं, पुन्हा ड्रायव्हर नाही महाराज. किती लांबून कुठून आलोय, त्या थाटात कीर्तन. ते काय तुम्ही तुमचं दुःख तुम्ही सहन करायचंय, लोकांना नाही सांगायचं. आता मला एका सरांनी सांगितलं महाराज, काल परवा मी कीर्तन घेतलं होतं एका माणसाचं, 90,000 रुपये फी. 90,000. ठीक आहे, थोडे 10-5 घ्या तुम्ही, जरा कमी जास्त. 90 जर 1000 घेतले तुमचं कीर्तन, ठीक आहे, लोकांना काय काळ गरज आहे महाराज, पण अतिरेक नकोय. मी घेत नाही असं नाहीये महाराज. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तर आजही मी माझ्या वाणीनं, लोक मनानं देत असतील, लाखो देत असतील महाराज, ज्ञानेश्वरीचं ठरवत नाही. आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला चॅलेंज देऊन सांगितलंय, गावचे गाव महाराज माऊली माऊली करून नाचले पाहिजे.
7 दिवसामध्ये असे ज्ञानेश्वरी भावकथा म्हणून कार्यक्रम असतो. म्हणून दुप्पट लाभ मिळतो जीवनामध्ये. पण जर परमार्थामध्ये तुम्ही आले, महत्वाचा प्रश्न ज्ञानेश्वरीला सांगून जातो तुम्हाला, जरा सर्व इंद्रियांचे कान करून ऐका. रणभूमीवर युद्ध करत असताना अर्जुनानं देवाला विचारलं, ये देवा नो जयेयो, तेव्हा जर मी जिंकलो किंवा दुर्योधन जिंकला त्यांना काय फायदा होईल का? आणि मला भविष्य सांग, ह्या युद्धामध्ये आम्ही जिंकू का ते जिंकतील? भगवंत म्हणले, मी भविष्य सांगायला बसलेलो नाही. हे दिवास जो मग युद्ध कशाला करायचं नाही म्हणलं, मला सांग तर युद्ध करायला. भगवंत म्हणले, तुझं तुझं ठरव काय करायचं, मी तुला सांगू शकत नाही. हा एक सांगतो, युद्धाचा परिणाम काय होईल हे सांगतो. त्याचं बळ जिंकल कोण आहे नाही सांगत. काय घडेल, काय त्याचं बळ आहे. भगवंत म्हणतायत, हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम, जर युद्धामध्ये जर तू मेलास तर स्वर्गाचं राज्य मिळेल. जितवावा भोक्षसे मोहीम, जिंकलास पृथ्वीचं राज्य मिळेल आणि मेलास तर स्वर्गाचं राज्य मिळेल. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही बाजूला. मेला तर स्वर्गाचं राज्य, जिंकलाच पृथ्वीचं राज्य. म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीच्या रणांगणामध्ये जर तुम्ही महाराज ज्ञानेश्वरीला समर्पित करून मेले तरी लाभ दोन्ही. पुढच्या जन्मामध्ये माऊली म्हणतात, काय सांगा तुम्हाला माऊली कशी होईल त्यात बघा. देहाकृती मोठे की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फोटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचे. तशाची वाट न पाहता बालपणीच सर्वज्ञता, रांगता रांगता तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायला सुरू करू शकता. हा लाभ दोन्ही. म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती, मला फराळाचं करायचं आता आमच्या पाटलाच्या घरी जाऊन, नानांच्या घरी जाऊन. म्हणून भैरवी झालेली सेवा माऊलीच्या चरण कमले, टाळकरी वाजवणारे म्हणणारे खूप गोड मंडळी, पण गाडी चालवायची मला आणि जेवायचे बी सर्वच गोष्टी आहेत, फराळाचं वगैरे करायचं. म्हणून झालेली सेवा माझ्या मातृदेवता ज्ञानेश्वरीच्या चरण कमली आणि आपले सर्वांचे गुरु मार्गदर्शक आणि संत कृष्णाजी माऊली त्यांच्या चरण कमले समर्पित करतो. निश्वला पूर्ण विढोबा.